पालघरच्या पश्चिम किनारपट्टीवर तौक्ते चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला होता. 18 मे रोजी अलिबाग येथील भरकटलेलं जहाज पालघरमधील वडराई समुद्र किनाऱ्यालगत खडकावर आदळलं असून हे जहाज तब्बल 11 दिवसानंतरही याच ठिकाणी आहे. ज्यावेळेस हे समुद्र किनाऱ्यालगत खडकावर आदळलं होतं त्यावेळेस या जहाजावरील जवळपास 125हून अधिक लोकांचं रेस्क्यू ऑपरेशनद्वारे सुटका केली होती. मात्र हे जहाज खडकावर आदळल्याने या जहाजातील अनेक भाग हे फुटले असून या जहाजातील 80,000 लिटर डिझेल आणि ऑइल असून याची गळती सध्या समुद्रात सुरू असून या गळतीमुळे समुद्र किनाऱ्यालगत तेलाचे तवंग तयार होऊ लागले आहेत. याचा विपरीत परिणाम आता पालघर जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यालगत होणाऱ्या मासेमारीवर होऊ लागला आहे. यामुळे पुन्हा एकदा एक नवे संकट वडराईच्या या समुद्र किनाऱ्यावर आले आहे. Preview. Preview. Preview.